आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आघाडीचे फलंदाज मितेश सर म्हटल्यानंतर किरण पवारची डुप्लिकेट आहे. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आदरणीय लक्ष्मण बुवा, आपल्याला विनंती असेल की आपणही भोजनाचा आस्वाद घ्या. बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर येऊ द्यात. नावडे टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर येऊ द्यात. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. गोलंदाजाने इथे मात्र आपण पाहिलं नॉन स्ट्रायकर इंडला पहिला मोठा धक्का लागलाय. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आणि या नावडे गावाची ओळख बनलेला एक युवा आणि तरवेज असा खेळाडू ज्याला आपण पाहतोय, साहिल खानावकर होतोय आउट. कल्पेश पवार आणि आता क्षितिज म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रशांत खानावकर म्हटल्यानंतर नावडे. यावेळेचा बॉल डाऊन डी डाऊन, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मागील बॉलवरती साहिल रनआउट झालाय. त्याचं दडपण कुठे येत नाहीये. कल्पेशच्या बॅटमधून आलाय षटकार. गावामध्ये गावदेवी नावडे किंवा जयंतमान नावडे या नावाने संघ खेळताना आपण पाहतो. पवारची पॉवर पाहायला मिळाली होती या आधीच्या बॉलवरती. इथून सिंगल येत असताना पाहायला मिळते कल्पेश पवार. पवारांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सिंगल येत असताना पाहायला मिळते. नावडे अलीकडे सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना, तांत्रिक दृष्ट्याही सक्षमीकरण या नावडे गावाचं बनत चाललंय. सिडकोच्या उंच इमारती या गावामध्ये उभारल्या जातात. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळेल. नावडे नावाचं स्टेशन जर का तुम्ही कोकण रेल्वेच्या माध्यमातून ट्रॅव्हल करता किंवा पनवेल दिवा या लाईनवरती तुम्हाला नावडे नावाचं गावाचं स्टेशन देखील फार पुरातन काळापासून आहे, अर्थात पूर्वीच बनलेलं आहे. पुरातन काळ म्हणता येणार नाही, परंतु ज्या वेळेला रेल्वे धावायला लागली नावडेच्या गावाचं नावाचं स्टेशन आपण पाहिलं. यावेळेचा बॉल ऑन साइडला. पवारची पॉवर, कल्पेशच्या बॅटमधून षटकार. विक्रम नावडेकरांनी नोंदवला होता. गावदेवी गावठाणच्या अगेन्स्टची मॅच. गावदेवी गावठाणच्या अगेन्स्ट नावडे संघाने एक मोठा विक्रम केला होता, ग्रामीण आणि ओपन. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला. गॅप मध्ये आहे. रन्स इथे मिळणार आहेत. धाव मिळतील या बॉलवरती. सिंगल कंप्लीट 2 आलेले आहेत. दुहेरी रन्स येत असताना बॉल मिळतात. दुहेरीच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. पहिलं षटक विकी इथून मात्र महागड पाहायला मिळालं होतं. 16 धावा पहिल्या षटकाच्या अंतिम मात्र पाहायला मिळतात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 16 लॉस ऑफ 1 विकेट. नावडे टीम
नाही साहिल, तुझं लक्ष आहे की नाही आम्ही बघत होतो. 17 झालेले आहेत. एक सिंगल आली होती पहिल्या बॉलवरती, ती आमचा काय झालं की पवन राठोड आमचे ऑफिशियल जे आहेत ते आता ब्रेक वरती आहेत, लंच ब्रेक वरती आहेत, त्यामुळे आमचे गुणलेखक बदललेले आहेत. विराज घरतला आपण बाद. आज पवन राठोड, राऊडी राठोड नसल्यानंतर थोडासा बिघाड होतोच. गोलंदाजीमध्ये फेरबदल. राहुल, यावेळेचा बॉल फटका एक्स्ट्रा कव्हरला, बॅकलेफ्टला चांगलं ठेवलंय, चेडू सीमा रेषेच्या बाहेर. एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, रन्स मिळतील 4, आलाय चौकार. ऑन साइड, ऑफ साइड, कव्हर, चांगले स्ट्रोक नावडेकर. आज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग चालू आहे. यावेळेचा बॉल देखील पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये उंच चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप, सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न झालाय, 2 धावा. क्षितिज मात्रे चांगले स्ट्रोक सातत्याने खेळतोय. सडपातळ बांधायचं आहे. रबर बॉल क्रिकेट हे सडपातळ बांधायच्याच खेळाडूंचं आहे आणि तेच इथे पाहायला मिळालंय. चांगले स्ट्रोक अटेम्प्ट केले जात आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून फिरकीचा जादूगार प्रमोद मडवी यांना देखील आपण पाहत आहात. चला वाहन बाहेर येऊ द्यात. त्या फलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये पाहायला मिळाल्या त्या 23 आहेत. 23 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उजव्या बाहेर पाहायला मिळाला होता. लॉंग ऑफ तैनात आहे. वेगाने येत असताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजाला मुभा आहे. तुमच्या समोर एक बकेट आहे पाण्याने भरलेली. बॉल ओला करूनही तुम्ही टाकू शकता. ही तुमच्याकडे मुभा आहे, पाण्याने भरलेली बकेट जासईकरण ठेवलेली आहे. ती चॉईस तुमची आहे की तुम्हाला कशी गोलंदाजी करायची आहे. पुढचा बॉल. हा चेंडू उजव्या फारसा दुरून जाणाऱ्या दिशाहीन राहिलेला आहे. अवांतर धाव येत असताना मला मिळते. अवांतर धाव येत असताना मला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती बनलेल्या मला मिळाल्यात. उजव्या बाहेरचा बॉल आणि एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आदरणीय दिनेश शेठ कानावकर साहेब यांचाही नावाचा उल्लेख नावडेगाव म्हटल्यानंतर आपण करतो. प्रशांत कानावकर अर्थात रायगड क्रिकेट असोसिएशनसाठी त्यांचं कार्य नेहमीच पाहायला मिळालंय चांगल्या दर्जाचं. गावाने खूप सारे खेळाडू दिले. या गावाचं क्रिकेट नेहमी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय. पुढचा बॉल. हा लोड फुलटोज आहे. ऑन साइडला क्रीजचा वापर चांगला केला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. प्रलंबित आहे. पंचांनी हा निर्णय घेतलेला आहे म्हणून डीआरएस दिलेला आहे. बॅटिंग टीम आणि बॉलिंग टीमला डीआरएस अवेलेबल नाही. याकडे मी आधीच नमूद करतोय. बॅटिंग टीमने नाही घेतलेला आहे. बॅटिंग टीमला वेस्ट साइड आहे. सॉरी टू से वेस्ट साइड आहे. तुम्ही घेऊ शकता. अमोल चौधरी आज मला वाटतं शेठनी अब्दुल जाधवना कामावरती ठेवलंय. आज तो शेट आहे. हा नो बॉल आहे. नो बॉल.
वेस्ट साईडसाठी एक DRS आहे, एक हाईटसाठी DRS आहे तुमच्याकडे. रनआउटसाठी तुम्ही वापर करू शकता. फ्री हिटचा बॉल देखील पवारची पॉवर, अफलातून आणि आकर्षक अद्भुत फटकेबाजी, षटकार. थँक्यू. मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे. षटकार आला. संघाची धावसंख्या 38. साहिल खानावकर आऊट होणं कदाचित हे संघासाठी चांगलं बनत चाललंय. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. धाबा सातत्याने येत आहेत. शाळेच्या शेजारी शाळेच्या पाठीमागे नावडे गावामध्ये मोठं क्रीडांगण आहे. यावेळेचा बॉल फुलर लेनचा ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. काय धावतोय कल्पेश पवार. छोट्या चणीचा आहे, वेगाने धावतोय, रन सातत्याने घेतोय, मोठे स्ट्रोक खेळतोय. पाण्याची मागणी झाली आहे. चला पाणी त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. 2 धाबा आलेल्या आहेत. धावफलकावरती 40. 2 षटकांचा खेळ संपला. 40 धाबा धावफलकावरती आहेत. धाबा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. कल्पेश पवार काल संपूर्ण दिवसभर या जासई गावामध्ये किरण पवारची चर्चा होती आणि खरं तर आज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश पवार पाहायला मिळतोय. आमचे भावेश गरट म्हणाले की दिवसभर नाही रात्रभर देखील सावळेगावचा सुपरस्टार, परंतु त्याचं माहेरघर हे जासई आहे. किरण पवारला आपण काल दिवसभर आणि रात्रभर या ठिकाणी पाहिलं होतं. खरं तर सावळे संघ बोरकरच्या अगेन्स्ट खेळणार होता, परंतु सावळा संघ इथूनच रात्री लेट गेल्यामुळे सावळेकर खेळले नाहीत. सावळा संघ अर्थात किरण पवार म्हटलं तर सावळ, त्यामुळे ते लेट गेल्यामुळे संघ खेळला नाही. नाहीतर कदाचित आज तुम्हाला सावळेकरी खेळताना पाहायला मिळू शकले असते. 2 षटक संपलेली आहेत. अंडर-25 जासई पहिली स्पर्धा पावसाळी रबरबॉल क्रिकेटची जी आयोजन करण्याचा मान सन्मान बहुमान आज जासईकरांना लाभलेला पाहायला मिळतोय. सळपात्र बांधायचा असणारा एका बाजूला क्षितिजला आपण पाहत आहोत. क्षितिज म्हात्रे आणि कल्पेश पवार. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. पुढचा चेंडू याही वेळेला बॅकफुट लेवून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल, एकापेक्षा जास्तीचे काही नाही. बादल मुकादमला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती जो दाखल झालेला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल आणखीन एक पवार, चावार, सारेच गार, चेंडू सीमा रेषा पार, मिळतील धावा 6. आला षटकार.
षटकार येत असताना बघायला मिळाले. पुढचा बॉल आडव्या बॅटने पवार, आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय तो षटकार. षटकार येत असताना बघायला मिळतोय. नावाली टीम आपण पाहिलं दहीसरच्या शेजारी आणि वाकळांच्या अगदी शेजारी हे गाव आहे. दाफुलकावरती 53 बनलेले आहेत. नावडे काय लांबचं नाही आहे, त्यामुळे ही गावं तशी जवळच म्हणता येतील. अंतराच्या बाबतीत जासईचं अंतर पकडल्यानंतर 53 बनलेले आहेत. काय बॅटिंग चालू आहे. उसळी घेणारा बॉल, जास्तीची उसळी आहे. तन्मय ठाकूर यांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. दहा चेंडू आणि 41 धावसंख्येवरती पवारची बॅटिंग पाहायला मिळते. या स्पर्धेतलं 7वं अर्धशतक पाहायला मिळते का, आता त्याची चर्चा झाली आहे. सुरू कारण आज एकही अर्धशतक पाहायला मिळालेलं नाही आहे. 41 रन नॉट आउट. उसळी घेणारा बॉल पुन्हा एकदा पुन्हा हाही व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 2 अलाउड आहेत, त्यामुळे एक अलाउड नाही आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये, पावसाळी क्रिकेटमध्ये जिकडे तिकडे 2 बाउन्सर अलाउड. हे 2 वाईड आलेले आहेत. हाही बॉल फुल लेन्स उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतोय. 55 धावा दाफुलकावरती आहेत. कल्पेश पवार स्ट्रायकर एंडला. टीएमसीसी बोरखार संघाला आपण पाहिजे आधी सामना जिंकताना पाहायला मिळालाय. 70 धावा या अद्यापच्या आजच्या दिवसामध्ये जास्तीचे आहेत. आई बॉल उसळी घेणारा हा नो बॉल. अवांतर धाव येत असताना मला मिळते. तीन सामने झालेले आहेत. सर्वाधिक जास्त या 70 धावा आहेत. यावेळीचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी मिस केली आहे. डॉट बॉल येत असताना पहिला मिळतोय. संदीपजी पाटील सरांचे आज बॉल काउंट करण्याची काहीतरी वेगळी पद्धत पाहायला मिळते. कदाचित पूर्वीच्या काळी पंच जमिनीवरतीही खाणाखुणा करायचे. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. खेचून मारण्याचा प्रयत्न, हुक केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येईल. सिंगल येत असताना पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा कमी आल्यात मागील 2 षटकांच्या तुलनेमध्ये. दाफुलकावरती धावा बनलेल्या त्या 57. बॅटिंग करतोय कल्पेश पवार 42 या धावसंख्येवरती. आणि अर्थात दाफुलकावरती बनलेल्या त्या 57 प्रथम बॅटिंग करत असताना नावडे टीम पहा. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक स्पर्धा येते. पहा आणखीन एक स्पर्धा आहे चाचा. आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. पहा 7 ते 10 तारखेपर्यंत एक स्पर्धा आपल्याला महेश स्मृती गावठाणची स्पर्धा पाहायला मिळणार आहे उरण तालुक्यामध्ये. आणि त्यापुढे 11, 12, 13 आणि 14 जूनला 30,000 रुपये प्रथम, 15,000 रुपये द्वितीय, 8,000 रुपये तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी पारितोषिक दिले जाणार आहेत. भूमिका स्पोर्ट चिरला आयोजित कैलासवासी नामदेव धोंडू पाटील स्मृती चषक आपल्या भेटीला येते. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा 11, 12, 13 आणि 14 जून या कालावधीमध्ये 40 संघांना प्रवेश दिला जाईल. 10 संघ 40+, 10 संघ अंडर 25. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कल्पेशच्या बॅटमधून लांब वरचा षटकार.
15 चेंडू 48 धावा. कल्पेश पवार बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. 48 रन नॉट आउट. हा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न कमी गतीचा. तन्मय पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे. वळवला होता. शेवटचं षटक आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत 63 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 48 कल्पेश पवारने बनवल्या. दहिसरच्या शेजारी असणारे गाव आहे. आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आणि खऱ्या अर्थानं जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली टीमला आपण पाहत आहोत. उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. दहिसर, डायगर, किंबहुना अगदी वाकळण, किंबहुना वडवली ही जी गावं आहेत ना ती अगदी फारशी शेजारी शेजारी आहेत. यावेळेला आतमध्ये येणारा क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय. रन्स घेण्याचा प्रयत्न फलंदाजाला इथे नॉट आउट आहे. नॉट आउट पण त्यांचा इशारा आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 चेंडू राहिले शेष. आणि इथून मात्र आपण पाहतो अर्ध्या शतकासाठी 2ची गरज. उसळी घेणारा हा व्हाईट बॉल आहे. चला डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. कल्पेश पवारची हाईट कुठेतरी चिंताजनक आहे आता मात्र गोलंदाजाला. कारण तो वामन मूर्ती आहे. छोट्या चणीज आहेत. त्याचाच कारण बॉलची उंची जी आहे ती विकेट किपरकडे बॉल जरी राईज होऊन गेला तरी तो कल्पेशच्या डोक्यावरूनच जातोय. यावेळेचा बॉल स्क्वेअर कॅट होता. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. हाफ सेंचुरी नंबर 7 या स्पर्धेमध्ये 7वं अर्धशतक कल्पेश पवारने ठोकलं. सचिन स्मृती चषक 2026 7वं अर्धशतक कल्पेश पवारच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. कल्पेश पवार 7वं अर्धशतक. धावफलकावरती 66. 66. फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये आहे. गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल इथून कॅरी झालेला नाही आहे. सिंगल आली. दुहेरीचा रन्स देखील कंप्लीट झाली आहे. 68 ऑन दी बोर्ड आहेत. अर्थात आतापर्यंत नवीन शिवा टीमने 70 या सर्वाधिक जास्तीच्या धावा बनवलेल्या आहेत. 68 ऑन दी बोर्ड. 69 रनचे टार्गेट या मॅच मध्ये सेट होत असताना पाहायला मिळत आहे. या आपण टॉस करतो आहोत. चिरणे टीम कॅप्टन आणि चला टॉस साठी मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासे टीम कॅप्टन. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच चिरणे टीम. चला आपण आला असाल चला त्वरित या. चिरनेर चिरनेर संघ साई कबान चला त्वरित या. साहिल चव्हाण, विवेक अत्नोलकर चला कोणी आला असेल टॉस साठी या. प्लेइंग 11 मधला कोणताही खेळाडू टॉस साठी चालतो. कॅप्टनची गरज भासत नाही. विवेक अत्नोलकर चला टॉस साठी या. विवेक अत्नोलकरला लांबूनच कोणी ओळखेल. त्याचे सनग्लासेस जे आहेत ना ते कॅरेबियन मुलकाच्या खेळाडूला लाजवतील असे सनग्लासेस राहतात. चला टॉस साठी या. चिरनेर संघ महागणपती चिरनेर. स्पॉन्सरचं लाभ पुढे लागेल ते लागेल परंतु त्याआधी महागणपती चिरनेर. चला टॉस साठी या. हा आज संकष्टी चतुर्थी देखील आहे त्यामुळे चिरनेरकरांनी गणरायाचा आशीर्वाद घेऊनच आलेत. साहिल चव्हाणची बॅटिंग पाहायला मिळेल. चला दादानो त्वरित या. गाडी घेऊनच या टॉस साठी.
साहिल, विवेक टॉस करून घ्या. आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात. मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाणार यात मात्र शंका नाही आहे. आणि आवाजाचा साथ चढवण्यासाठी, सामन्याला रंग भरण्यासाठी या आपण विपुली पाटील सरांचा आवाज ऐकणार आहात. एक व्यावसायिक आणि अगदी त्याच वेळेला ग्रामीण स्तरावरचे व्यावसायिकही ग्रामीणही संघ मालक म्हणून पाहिलं जातं. काल मला वाटतं एका गोष्टीची घोषणा संचित टकलेने केली आहे की माझ्या स्पर्धेमध्ये 4 संघांचं मालकत्व विपुलजी पाटील सरांनी घेतलेलं आहे आणि आयकॉनसाठी जास्तही संघ ते निश्चित पॅक करतील. मला विश्वास आहे या गोष्टीचा. चला यात आपण विपुलजी पाटील सरांचा आवाज ऐकणार आहात. साहिल चव्हाण आणि विवेक दादांनो, आता आयोजक गाडी पाठवणार आहे तुमच्यासाठी. या चला टॉस साठी. पहिला बॉल पडला ना विवेक आणि कॅप्टन आला नाही तर पेनल्टीज पात्र राहाल तुम्ही. रावडी राठोड यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. ज्यांच्या वतीनं 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 सायकल देण्यात आल्या आहेत. आश्रमचे राजू राठोड यांचं इथं आगमन पाहायला मिळतंय. यंग डायनामिक बिझनेसमॅन, अनेक ज्यांनी जीसीपी पोकलन ऑपरेट केले आहेत. आणि लवकरच त्यांची सफारी कार देखील पाहायला मिळणार आहे. उलवेनोड मध्ये त्यांचा एक वेगळा जलवा आहे. तुम्ही उलवेनोड परिसरामध्ये गेलात ना तर त्याला किंग म्हणलं जाते. सी कंपनीचे सर्व्हिस सर्व आहेत. आणि जुतुम गावामध्ये देखील क्रिकेटमध्ये त्यांना एक वेगळा दर्जा दिला जातो. आश्रमचे राजू राठोड यांचे आगमन पाहायला मिळते. ते सध्या स्पोर्ट बाईक घेऊन आलेत पण लवकरच 4 चाकी सफारी घेऊन त्यांना पाहायला मिळणार आहेत. त्या टॉस आपण करतोय. महागणपती चिरनेर, आदित्य घरत ऑफिशियली आमचे पंच आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी आणि महागणपती चिरनेर. आणि टॉस जिंकला जासी टीमनं. साहिल खानावकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर त्यांना पाहायला मिळतोय. नावडे गावाची एक वेगळी ओळख ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि मागील 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलंय.
गोलंदाजी ट्रॅकवर साहिल खानावकरला महत्वाचा गोलंदाज आहे. त्याचवेळी बादल मुकादम आणि राहुल पवार अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते नावली संघाच्या माध्यमातून. प्रशांत खानावकर हे एक वेगळं रसायन होतं नावडे संघाचं, पण आता सध्याच्या घडीला यंग डायनामिक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साहिल खानावकर आला आणि आता त्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पण त्याच वेळी बॅटला चेंडू ब्रश झाला, फर्स्टलीपणे चेंडू जाताना पाहायला मिळतोय. चौकार आला आणि चौकाराने आता संघ जाऊन पोहोचलाय. तो अर्थातच 5च्या घरात रबर बॉलची स्पर्धा खेळता साहिल खानावकरचा अग्रेशन पाहायला मिळतोय. त्याचबरोबर त्याची जिद्द पाहायला मिळते, वेग प्रचंड आहे आणि असा एक आपल्या हक्काचा खेळाडू नावडे गावाला मिळाला. सध्या वेगानं तो गोलंदाजी देखील करतो, एक जेन्युअल ऑलराऊंडर आहे. नेहमी चांगला त्याचा अग्रेशन पाहायला मिळतं. मग रबर बॉलची स्पर्धा असो, रायगड प्रीमियर लीग असो, त्याचा अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्याचा वर्चस्व नेहमी पाहायला मिळाला. हा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न, आणखी एक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झाला. सर्वाधिक कमी धावा देणारा गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाला साहिल खानावकर, ज्यांना अवघ्या 5च धावा दिल्यात. धाबांचा पाठला करायचा, 69 धाबांचा पाठला करायचा आणि त्यामध्ये पहिले षटक नावडे सिंगाच्या बाजूने जाताना पाहायला मिळाले. फक्त 5च धाबा येताना पाहायला मिळाल्यात. यश खानावकर गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये यश आलाय. राहुल पवारला पूर्वादाची कल्पेश पवारची बॅटिंग आठवावी लागणार आहे. कल्पेशने केलेले ते वार, पवार आणि पवार नेहमी वार करत असतात. मग ते महाराष्ट्रातील राजकारण असो की क्रिकेटमध्ये पवार असो, त्यांची एक वेगळी ताकद पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये असाच राहुल पवार पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला. पण पहिल्या षटकामध्ये 5च आल्या, त्यामुळे आता येणाऱ्या जे काही 18 चेंडू आहेत त्यामध्ये 65 धावा जमा करणं, 64 धावा करणं लागणार आहेत. यावेळेचा बॉल 20 मध्ये खेळून काढला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक संदेश येताना पाहायला मिळतो. चेंडूची पकड झाली आहे, फक्त एकच धाव मिळेल. गोलंदाजी चांगली आहे. राहुल खानावकरचं देखील आपण विशेष कौतुक करूया, यश खानावकरचं आपण विशेष कौतुक करूयात. त्याच्याकडे देखील तो टप्पा आहे जो साहिल खानावकरने टाकला होता, त्याच वेगानं तो गोलंदाजी करतोय. रनअप देखील तेवढाच पाहायला मिळाला. आपण म्हणूयात की प्रशांत खानावकर यांच्या तालमीमध्ये हे सर्व खानावकर बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. लावडले अपील झाले, पण त्याच वेळी पंच सांगतात की लेग एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईटची इशारा एक वेगळ्या अंदाजात देताना संदीप पाटील सर पाहायला मिळालेत. मागील वर्षापासून पाहायला गेलं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील चांगली पंचांची कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आणि त्याचवेळी अनेक नामांकित स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आल्या आहेत. अशी संदीप पाटील सर तुम्हाला पाहायला मिळतात. हा बॉल फटका जरूर चांगला आहे. संदेश तिथपर्यंत पोहोचला, पण त्याच्या मस्तकावर दस्तक ते चेंडू निघून गेलाय सीमा पार. आणखीन एक मोठा फटका षटकार. दुरुस्त आहे, षटकार जरूर आला, उशीर जरूर झालाय, पण आता फटक्यांची नितांत गरज आहे. नावाडी संघाला प्रचंड दुर्वर्ण संघ आलाय. नागोट्यावरून देखील इथं संघ खेळण्यासाठी आले होते, पण त्याच वेळी मैदानाच्या आतमध्ये षटकारानंतर लगेच यश खानावकर प्रत्युत्तर दिलंय. पलटवार लगेच केला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अनेक नामांकित स्पर्धा पाहायला मिळतात. येणाऱ्या जरूर की आपण म्हणूयात की 1 दिवस 8 एक आता स्पर्धा पाहायला मिळते. रबर बॉलची आता डेट, आयकॉनसाठी डेट, सर्व काही गोष्टी आता तुम्हाला अगोदर बुक कराव्या लागणार आहेत. यावेळेचा बॉल लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लीग मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. थोडीशी पंबल झाली, सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जाते. 2 डावा इथून पाहायला मिळतात. पावसाला अजून सुरुवात झाली नाही, रिमझिम पाऊस कुठेही पडला नाहीये. प्रतीक्षा आहे ती आयोजन कमिटीला की या क्रीडांगणामध्ये लवकर पाऊस पडावा. पाऊस पडल्यानंतर एक वेगळा आनंद आहे सर. काही खेळाडू बॉल पकडताना पडत असतात, कधी कधी बॉल डिलिव्हर करत असतात, गोलंदाज हातातून चेंडू निसटत असतो, कधी कधी फलंदाज देखील धावा घेताना पडत असतात, कधी कधी पंत देखील धावत असताना पडत असतात.
त्यामुळे पावसाळी रबर बॉल पडणं उठणं आणि त्यातून संघर्ष करणं हे पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट आहे. या वेळचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आहे. लॉंग लेग मध्ये चेंडू निघून गेला. डीप बॅकवर्ड लेगचा क्षेत्ररक्षक त्यांना पाहायला मिळतोय. त्याच वेळी एकेरी धाव जोडली जाईल. धावपटला धावा लागले गेले तर 16 धावा पाहायला मिळतात. 16 धावा धावपटला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची हलवल गर्दी देखील वाढताना पाहायला मिळतात. जास्तीचे क्रीडांगण संघर्षमय भूमी पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याचवेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटला धावा लागले गेले त्या 16 धावा पाहायला मिळतात. बारा बॉल आणि 53 धाबांची आणखीन गरज. 12 मध्ये 53 बनवायच्या आहेत. यावेळेचा बॉल डीप मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतात. सिंगल रन येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर संदेश येताना पाहायला मिळतील. संदेश भोपी आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. कदाचित जास्तीची मॅच आहे. स्मिथ कल्पेश पाटील अगदी शूज घालून आलेत. त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांनी रिपोर्टिंग करा की ती सामना पाहायला आलेत की खेळायला आलेत. जास्ती टीमशी त्यांनी संपर्क साधा. कदाचित 11 खेळाडू अगोदर इथे बुक करण्यात आलेत. 12 वेळा संधी आहे त्यामुळे स्मिथ तुम्ही देखील येऊ शकता. 12 म्हणून त्यांना बुक करण्यात येईल. सिंगल रन येताना पाहायला मिळते. संदेश भोपी सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल त्याच वेळी त्यांना पाहायला मिळतोय. आता वर्चस्व गाजवले ती नावडे संघानं. जी गोलंदाजी साहिल खानावकरने केली त्याचबरोबर यश खानावकरचं षटक चांगलं पाहायला मिळालं. त्याबरोबर संदेश भोपी सध्या गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारूच दिले नाही आहेत. 1 षटकार 1 चौकार हे 2च फटके पाहायला मिळाले. पण यावेळचा फटका प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय. चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. मिळतील लाभा 6 षटकार. बघा नुकताच स्मिथ कल्पेश पाटील यांचं इथं आगमन पाहायला मिळतंय. आज स्मिथची गोलंदाजी स्मिथचा खेळ पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स तन्मय ठाकूर स्वतःच पंचांची कामगिरी करतात. स्मिथचा त्यांना खेळ पाहायचा आहे. स्मिथची गोलंदाजी त्यांना पाहायची आहे. यावेळचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये पाहायला मिळालाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. सीमा पार षटकार. आला बॅक टू बॅक 2 षटकार. शांत बसणारा नावली संघ नाहीये. 30 धावा धावपटला लागले गेल्यात. फटक्यानं सुरुवात जरूर झाले. राहुल पवारच्या त्या बॅटमधून षटकारी त्यांना पाहायला मिळतात. क्रॉस बॅटनं फटका खेळला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता पण त्याच वेळी मिड विकेट मध्ये सनीने स्वतःला फ्लाय केलाय. चेंडू अडवला. फक्त 1च धाव पाहायला मिळेल. धावपटला धावा लागले गेले त्या 31 धावा पाहायला मिळतात. 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. येणारी 6 बॉल आणि आणखीन 38 धावांची गरज आहे. 6 मध्ये 38 बनवायचे आहेत. 2 षटकांमध्ये जर मोठे फटके आले असते तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये 20-18 धावा राहिल्या असत्या. कदाचित ते वेगळं चित्र पाहायला मिळालं असं. पण साहिल कारावकरनं केलेली गोलंदाजी अवघ्या 5 धावा त्यानं दिल्या. महत्वाचं त्यानं षटक हाताळलंय.
सनी खानावकर इथे पाहायला मिळतोय. नावाळे संघ सुद्धा त्यात ताकदीचा आहे. बराचसा दूरवरून त्यांनी प्रवास केला. या क्रीडांगणामध्ये नागोटणे वरून देखील संघ खेळण्यासाठी दाखल झाले होते. त्यांनी देखील 2.5 तास रनिंग केली होती आणि आज नावाळे संघाने देखील 2 ते 2.5 तास रनिंग केलंय. पाहूया या क्रीडांगणामध्ये अजूनही सामना संपला नाहीये. वेगळं चित्र पाहायला मिळेल का? पहिलाच बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळालाय. डीप एक्स्ट्रा कोरिजर मध्ये चेंडूला पाठवलंय. मिल्टी धाबा 4. आणखीन एक चौकार. चौकार पाहायला मिळाला. मोठा फटका आता येताना पाहायला मिळतोय. राहुल पवार चांगली बॅटिंग करतोय. हा बॉल समुद्र डिशिंग घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. लॉंग ऑन त्या क्षेत्रक्षणाला बीट केलंय. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळालेत. यंदा आम्ही हा देखील उल्लेख केला की मैत्री चषकामध्ये जासई संघ ऍज अ आयकॉन खेळेल वरद स्पोर्ट जासई या नावानं. तेव्हा स्मिथ पाटील खेळताना पाहायला मिळेल त्या संघामध्ये. 100% तुम्हाला स्मिथ पाटील खेळताना पाहायला मिळणार. तिथे 2 आयकॉन देखील खेळतील. त्याच वेळी स्मिथ पाटील देखील खेळणार आहे त्या संघामध्ये. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. लॉंग लेग एरियामध्ये चेंडूला पाठवलंय. सलग्न तिसरा चौकार त्यांना पाहायला मिळतोय आणि बॅटिंग टीमने आता तिसऱ्या पंचांकडे मागणी केली हाईट पॅक साठी. नो बॉल पाहायला मिळतोय. नो +4 पंजा आला. आता या सामन्यामध्ये परत पलटवार पाहायला मिळणार आहे. येणारे आता 4 बॉल आणखीन बाकी आहेत. मगाशी 5 धावा देखील मिळाल्या आहेत. 4 चेंडू आणि आता 25 धावांची आणखीन गरज. 4 बॉल 25 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मिड विकेट एरियामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. त्यामुळे आता 3 चेंडू आणि 24 धावांची आणखीन गरज आहे. एकही काढली नाहीये. 3 बॉल 25. राहुल पवार बॅटिंगला पाहायला मिळतात. चेंडू खालीच राहिला त्यामुळं आणखीन एक डॉट बॉल आला. किती मार्जिन आता नावडी संघ पराभूत होईल, किती धाबानं हा संघ जिंकेल नावडी संघ, अगदी या सामन्यामध्ये औपचारिकता फक्त पाहायला मिळते. बॉल सोडून दिला, लेफ्ट केला. उजव्या एसटीच्या बाजूने जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. त्याचवेळी अव्वलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. एकच धावेतून जोडली गेल्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. शेवटचा आणखीन बॉल बाकी आहे. हा बॉल समुद्र दिशेने खेळलाय. लॉंग ऑन मध्ये साईल सामना जिंकला. तो नावडी टीमनं कॉंग्रॅच्युलेशन साईल अँड टीम. चांगला खेळ पाहायला मिळाला. आणि नावडी संघ हार्ड लक बराचसा दूरवरून त्यांनी प्रवास केला. आणि या स्पर्धेतून मात्र बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट, ज्याचा खाली नाही जात वार, त्याचं नाव आहे कल्पेश पवार. छोटा पॅक बडा धमाका. कल्पेश पवारची विस्फोटक बॅटिंग, ज्यानं या स्पर्धेतील 7वा दशक ठोकलं. 19 बॉल मध्ये 52 धावा ठोकणारा कल्पेश पवार ठरलाय मॅन ऑफ द मॅच.